आज वैष्णवी आणि चैतन्य या व्लॉग मध्ये नसणार आहे कारण मी आहे मी कोण आहे लिटिल नाईटमेअर. मी आहे समन मी आहे फुगेबाई मी आहे फुगेबाई. काय गाणं नाव दिले स्वतः. मी तर आहे तोच एकदम छान सुंदर सुशील चैतन्य आहेर या नको माझे पोहे सगळं आजूबाजूला सांडलंय बाबू. सांडणारच ना, स्वयंपाक घरात केला तर सांडणारच ना. येस. माझ्या नवऱ्याने जोपर्यंत बायको तिचं स्किन केअर करते तोपर्यंत माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी पोहे बनवले. तू चहा बनव ना आता. त्याला माझ्या हातचा चहा आवडतो म्हणून माझ्या डोळ्यात चाललंय. माझी लिटरली कंबर आहे ना, कंबर लचकली आहे लिटरली लचकली आहे माझी कंबर. आणि आज मी एवढं का नटतीये चैतन्य? आज आम्ही जाणार आहे जैन लोकांच्या ब्लॉग कॉन्सर्टला. माझ्या डोळ्यात गेलं. आणि हे लेमन आहे. छान वास येतोय का? पोह्यामध्ये पिळायचं का थोडं हे लेमन? आज आम्ही चाललोय अनुप जैनच्या कॉन्सर्टला. मला अनुप जैन लय आवडतो. आय थिंक यू शुड टेक ओव्हर कारण मला तोंडा डोळा सगळीकडे चाललंय. सो आज आम्ही चाललोय अनुप जैनच्या कॉन्सर्टला. राम मंडळी, आज आम्ही चाललो आहोत अरुण जैनच्या कॉन्सर्टला. 4 वेळा आता बोलून झालेला आहे. सो वैष्णवीने तिचा नट्टापट्टा चालू केलेला आहे. मला नको लावे अजून. ऍक्च्युली थोडा गोरा होशील. मी गोराच आहे ऑलरेडी. मला बोलून बोलून तुम्ही काळं बनवलंय सगळ्यांनी. बापरे, इथं खरंच लावलंय. ठीक आहे चालेल. आता मी पण जरा तोंडबीड धुतो, जरा नाश्ता बिष्टा करू आम्ही. जरा पोहे तुम्ही बघितले कसे सुंदर झालेले आहेत पोहे. चहा पिऊ, तोंड नाश्ता करू. बच्ची नको, कसलं घाण दिसतंय. केलंच घाण. जिंगल बेलवा नाही कप प्लीज. नाही नको बास झालं बच्ची प्लीज. बच्ची नको प्लीज सांता क्लॉस. ठीक आहे झालं सांता. हे आहे मिनिसोचं बबल मास्क. तुम्हाला पण जर करायचं असेल तर हे जे लेमन वाले येतं ना त्याने ऍक्च्युली फेस खूप ब्राईट दिसतो. मी तुम्हाला दाखवेल त्याच्यानंतर की माझा फेस कसा खरंच ब्राईट दिसतो. मी ह्याच्यानंतर तुम्हाला दाखवेल. ओके ठीक आहे चालेल. आता आम्ही नाश्ता बिष्टा करू, आवरू जरा, आणि त्याच्यानंतर मग निघू आम्ही अनुप जैनच्या कॉन्सर्ट. बिफोर आय शो यू गाईज की कसं दिसतं, मला फक्त एवढं दाखवायचं होतं की हा मास्क क्लासला असा दिसायला लागतो. मला लय मज्जा येते. हात लावायचा तुला? नाही, मला पण नाही लावायचं. आणि तू नाही लावणार रे. बेस्ट नाही गाणं. अलेक्सा स्टॉप. हा कॉपीराईट लागेल. मला याड लागलंय ते गाणं होतं. लागलंच तुला. ए बघ, मला येड लागलं बोलला ना, असं फेकून मारीन आहे तुला मी. मला जर काय हे केलं काय करणार? शॅम्पूची बाटली तुझ्या डोक्याला उलटी करेल. सो गाईज आय शो यू आफ्टर इफेक्ट. मी काय घाबरत नाही, पण माझं प्रेम आहे त्याच्यावर म्हणून म्हणलं जाऊ दे. आता माझ्या डोळ्यात चाललंय, सिरियसली माझ्या डोळ्यात चाललंय. मी हे काढते आलेच. बघा आता तुम्ही म्हणणार की अगं वैष्णवी ह्याच्यामध्ये काय डिफरन्स? ह्याच्यामध्ये डिफरन्स हा आहे, म्हणजे डार्क तुम्ही इग्नोर करा, बट हा फेस आता माझा चांगला बघा. खूप ब्राईट वाटतो फेस. ब्राईट दिसणं वेगळं, गोरं दिसणं वेगळं. बट जे तुमचं असं डल झालेला फेस असतो त्याला असं ते ब्राईट करतं. दिस इज नॉट स्पॉन्सर्ड ऑर एनिथिंग. मला मिनिसोचे मास्क नेहमी आवडतात, त्यातल्या त्यात हा लेमनवाला बबल मास्क. चैतन्य काय म्हणणं आहे तुझं ह्या सगळ्यावर? खरंच आहे ना पण या बबल मास्क बद्दल? हा बघा, मी आता सनलाइट मध्ये पण उभी नाहीये तरी माझा फेस किती ब्राईट दिसतोय. तोंडाचं करतेस ना छान सुंदर. चला आमचा चहाही झालाय आणि पोहे झाले. आता मी नाश्ता करणार आहे आणि आवरायला घेणार आहे. आणि आय थिंक आपण आता झपक करायचं का आपला, कारण मी एकदम गबाळ्यासारखे दिसते. लाईक लिटरली. वेट, लेट मी लुक नाईस फॉर वन्स. सो आता मी झापक करू आणि छान आवरून येऊ तुमच्या समोर. ओके? असं का? कसं करायचं?
आलेच. रोज मध्ये ट्रान्झिशन केलं पण त्याच्यामध्ये आधी काही ना काहीतरी मी टाकतच असते है ना बाबू. काय मी अशी वाय एम आय लाईक दिस. आम्ही नवीन चोचले चालू केले. चहा बनवलाय बट आम्हाला आमचा शुगर इनटेक कमी करायचा आहे. बट चहा पिणं तर आम्हाला सोडायचं नाहीये. त्याच्यामुळे आम्ही काय आणलंय घरामध्ये शुगर फ्री पाउचेस. हे जे चैतन्य आपले चोचलेत ना ये आपण को गरीबी में लेके डूबेगे एक दिन. और कितना गरीब बनना असं झालं आता आमचं. ठीक आहे एक एकच पाकिट टाकायचं. आणि प्लीज मगाशी माझ्या चैतन्य म्हणलं हे सगळे पाकिटं फोडून एका बर्नीत भरू का प्लीज. ते काम नाहीये म्हणून काहीतरी काम शोधून काढायचं. तसं बिहेव करू नकोस प्लीज फॉर गॉड सेक. बाय द वे तुम्हाला सगळ्यांना माहिती का की अनुप जैन कोण आहे. नाही माहिती. सो अनुप जैन एक खूप सुंदर सिंगर आहे. मला पर्सनली तो खूप आवडतो. आणि चैतन्यालाही इंट्रोड्यूस केलं तर चैतन्यालाही त्याची 2-3 गाणी खूप आवडली. आणि जे आमचे फ्रेंड्स आहेत ज्यांच्यासोबत आम्ही चाललोय तर ते पण त्यांना पण ते खूप आवडतं. सो आम्ही असा प्रण घेतला होता एकदा कधीतरी की जब कभी भी अनुप जैन आएगा बँगलोर में वी ऑल विल गो. आणि आज तो दिवस आलेला आहे. एकदा आम्ही तिकीट्स जे बुकही केले होते अनुप जैनचे आणि 1 दिवसाआधी कॉन्सर्ट कॅन्सल झालं होतं. आय थिंक त्याचा पण ब्लॉग आपण बनवला होता. आता कर स्वतःच्या हाताची पप्पी घे. मला तारीफ करण्याचा मोकाच देत नाही. सो एनिवे सो नाव फायनली अनुप जैन येतोय आणि यावेळेस कॉन्सर्ट कॅन्सलही नाही झाले. सो आय एम व्हेरी हॅपी. येस आता जायच्या वेळेस कॅन्सल झालं ना. 1 तासच आहे. नाही तो आलाय ऑलरेडी बँगलोरमध्ये. मी त्याच्या स्टोरीज बघितल्या. चला मी टेस्ट करते. शेंगदाणे बाजूला काढ. हे एक तर खा. नाही प्लीज शेंगदाणा नाही हे तर काय हे बटाटा खाते. मीठ कमी पडले पण मला आता बरोबर लागलं. छान झालं. तिखट मीठ हळद सर्व काही एकदम सुंदर. सर्व गुण संपन्न. एकदम सर्व गुण संपन्न आहे माझा नवरा. मोडलं नजर लावलंय. आय थिंक कुकिंग ही माझी नवीन हॉबी तयार झालेली. गरम मसाला आजच वैष्णवीला मी हे सुंदर सुंदर झालं. चहा सुंदर आलं ऍप्ट आहे ना. हा एकदम. सो आजच वैष्णवीला मी सांगत होतो की आय थिंक नाही म्हणजे आधी मला कुकिंग करायला कंटाळा यायचा खूपच. पण जेव्हापासून मी मनापासून करायला लागलो ना म्हणजे मला इच्छा झालेली की कुकिंग करायची त्यापासून मला असं हे झालं यार काय मजा येते कुकिंग करायला. आज पण संडे होता. मी हिला कालच सांगितलं की मी आज काही बनवणार नाही. आणि मी त्याला म्हटलं ब्रेड ऑमलेट करू साधं सिंपल. नाही तर मला बाहेरच खायचं. मला संडेला बाहेरच खायचं. पण तरी सकाळी उठून मला पोहे खायची इच्छा आली म्हणून मी पोहे बनवले. आणि मला इंटरेस्ट आला यार कुकिंग मध्ये खूप जास्त. मला वाटतं आमचं रिटायरमेंट प्लॅन बेकिंग वगैरे असणार आहे. असतात का ते रिच पीपल डू दिस म्हणजे त्यांच्याकडे अँपल ऑफ टाइम अँड मनी असतो तर ते डू बेकिंग. चैतन्याला भूक लागली सो तो चाललाय. सो आय ऑल्सो गो. नाही तर पोहे संपतील. बाय. ट्रान्झिशन हो. कारण मी चैतन्याला म्हणते ये चैतन्य पण चैतन्य माझा भाव खातोय. मग आता काय शेजारचीच. कशा वाटतात माझे कॉल्स अँड ऑल. हाऊ डू आय लुक मिस्टर चैतन्य आहेर. या ना तुम्ही. गोल्डन प्रिन्सेस. माईक नाही घातला जोरात बोलावं लागेल. केवढे आहे. आम्ही ते परफ्यूमचं थोडं ट्राय करत होतो. जाईल ना पण हे डाग चैतन्य. आता पण तर जायला हवे होते हे डाग. हे कायमचे नाही ना पडले डाग. पडलेत. बघ केवढं दिसतंय त्याच्यामध्ये. तर आता शेड बदलायला लागते मला वाटतं. बाबो लफडाच झालं की मस्ती मध्ये. खरंच हा ना असं कसे डाग पडले ते. एकदा पाणी लाव थोडं बघ निघतोय का. एकच डॉटला पाणी लाव. बापरे एवढं का ब्राईट झालंय. सो चैतन्याचा परफ्यूम थोडा खराब झाला तर मी असं इतर सारखं असं फेकत होतं त्याच्या अंगावर. ते बघ बरं पाणी लावून निघतंय का. झोल होतच नाही का निघता. दाखव. थांब जरा तुझं हे दे. काय माझं काय. त्याने काय म्हणाल ते आता पॅक केले ते नको काढू प्लीज. तू मला थांब जरा. आता माझं शर्टच गायब होईल. अगं ह्याला ड्राय करू दे मला. अरे ड्राय आपाप होईल ना वाऱ्याने. चिल कर यार.
अरे आहे आपल्याकडे 5-10 मिनिटं. त्यांनी चैतन्य कधीपासून उशीर व्हायचं बघायला लागला. आता इथं सेटिंग स्प्रे मारलाय जरा, पण तरी माझ्या अंगात खूप कीड आहेत असे, सारखे हात लावायची त्याला. बट ठीक आहे, आय डोंट नो आता हे कर्ल्स रात्रभर राहणार आहेत का नाही, पण तुम्ही तोपर्यंत डिस्टर्ब करतो तो, पण तोपर्यंत तुम्ही मजा घ्या माझ्या लुकची. व्हॉट आर यू डुईंग? जातोय? मी तुला विचारतो जाते कुठे मारलं होतं तू पाणी? क्या मैंने कोई मांगी दुआ या किया मैंने सजदा, असं काहीतरी गाणं येतं. ऍज युजल लागलेले आहेत. ॲज ऑलवेज चैतन्याचा लुक पुन्हा चेंज झालेला आहे. नेहमी लास्ट मोमेंटला चैतन्याला लेट होतं. पण चैतन्य तुझा आत्ताचा लुक दाखव प्लीज आम्हाला. छान दिसतोय तू ह्याच्यामध्ये. मी काय एवढी अशी चमकते मला कळत मी पण चावतोय इस्त्री माझी. मी मागे राहते थोडं. वाव, बिकॉज मी खूपच गोळी दिसते का? गोरठेरी. म्हणजे ते आपल्या दोघांचा कलर मॅच झाला का? बेच बेच त्याच्यासाठी घातला होता की आमचं क्विनिंग व्हावं म्हणून. बट एनिवेज, सो आय थिंक वी आर रेडी. आम्ही आता निघू. या कानात ओरडू नको माझ्या प्लीज. फिनिक्स मार्केट सिटीला आहे इकडच्या. सो फिनिक्सला आधी जाणार आहे, 8चं आहे, पण आम्ही लवकरच चाललो. जरा खाणार, तिथं बसणार, रिलॅक्स करणार आणि मग कॉन्सर्ट अटेंड करणार. सो ऑफकोर्स कॉन्सर्टचं जास्त टाकता येणार नाही बिकॉज कॉपीराइट. बट जे पण असं क्यूट असेल काय असेल तर आम्ही मी असं रडताना व्हिडिओ घ्या माझा. अनु अनु डोंट डिसरिस्पेक्ट. ओके, डिसरिस्पेक्ट थोडी करतोय. चलो. म्हणजे आपला माईक काय लावते? एवढा सुंदर माईक असून सुद्धा माईक नाही लावते. दुष्काळात 13वा महिना दुष्काळात 13वा महिना चालू झालेला आहे. 4 कॅब झाल्यात. 4ही कॅबनी आम्हाला इग्नोर केलेला आहे. एक कॅब तर आमच्या असं आम्ही इथे आलो आणि आमच्या समोरून गेली, कॅन्सल केली त्याने. आणि लिटरल त्याला म्हटलं की 2 मिनिटात येतो. 2 मिनिटात मी टाइम बघितला तर फक्त 2 मिनिटं झाले होते खाली येऊन आम्ही, तरी सुद्धा तो निघून गेला. आजच मी व्हिडिओ बनवणार होतो की यार बँगलोर किती चांगलं आहे, किती चांगलं आहे हे ते, नाही का? आम्हाला कधी कुठल्या कॅबवाल्याने त्रास नाही झाला. आजच देते आणि आजच त्रास द्यायला चालू केला यांनी. आणि आता हा 1 मिनिटावर होता तर हा म्हटलं की 2 मिनिटं येतो आणि हा एकदम लांबनं कुठं तरी युटर्न मारून येतो. आता मला खूप भूक लागली काहीतरी ऑर्डर करू का? मग इथं झेप्टो येईल तोपर्यंत मला वाटतं. पण हे नाही येणार ऍक्च्युली प्रॉब्लेम. अल्टा मॉन्टेला ऑर्डर करू का काहीतरी मस्त बार वगैरे? तिथं पिकअप करू ना आपण. पण काय येणार आहे तिकडे? बार वगैरे खा ना, प्रोटीन बार. प्रोटीन बार ब्रो. तिथं गेल्यावर तुम्ही काहीतरी छान दिसतोय आपण क्यूट कपल. किती राहिलंय आपलं? 750 मीटर फक्त. त्याच्यासाठी 13 मिनिटं. 13 मिनिटं नाहीये ते, जास्त आहे. आपण अर्धा तास अडकणार आहे. काय बोलतोस? या 750 मीटर साठी? हो, एवढी गर्दी त्यासाठीच आहे. सॅटर्डे संडे लोक येतात ना मॉल मध्ये. ओके. चैतन्य चष्मा काढतो का? रिफ्लेक्ट होतोय. सो आम्ही आता आलोय. हाय आयुषी जैन. हाय मोहित शर्मा जैन. मोहित जैन. आणि आम्ही बघायला आलोय. मी दाखवते रे सगळं त्यांना. अभी आएगा तू? हाँ सॉरी मेरे को लगा धिकारी. तो कॉन्शियस होऊन जातो लोकांसमोर आहे ना बोलायला. कॉन्शियस नाही होते. थांबते इकडे. आम्ही आलोय आज. पण आपण सारखा का तू सांगतो? तेच का सांगतोयस? तेच मला कळत नाही. मी जाऊ दे, आता आम्ही पोहोचलोय. आम्ही त्यांना. पोहोचलो इथं आणि आता आम्ही खातोय कॉर्न भेळ. हाँ मैं करती रहूं. क्या करो ना? चलो 220 करो. हे देख कॉर्न भेळ दिखा. आता मस्त कॉर्न भेळ खाणार कारण खूप जास्त भूक लागली आहे. टेस्ट करते मला. थांब मी करू का तुला पहिले? तुला भूक लागली ना? चैतन्य लोकांसमोर लाजतो करायला. लगेच कळतं मला, लगेच कळतं. नाही काही नाही. हो मला कळतं लगेच. गरम नाही आहे. छान छान सुंदर आहे. चल चल ठीक आहे आता बाय. सो तुम्हाला आमच्या आजूबाजूला क्राऊड बघून कळतच असेल की सगळे हे प्रॉपर जेनझी लोक आलेले आहेत. त्याच्यामध्ये मी पण बनायचं ट्राय करतोय. असं घालू का चष्मा बच्चे? एकाने स्लीवलेस बनियन घातलं होतं. मी चैतन्याला म्हटलं की तू पण घाल ना स्लीवलेस बनियन. घालतो ना सलवार सारखं आणि असा करतोय बघ असा. ती ढेरी आणि हे
तसं बँगलोरचा क्राऊड इज नाईस आहे ना, चांगला वाटतं. बँगलोरची लोक नाहीत ना, बाहेरची आहेत सगळी. नाही बँगलोरचे लोक पण चांगले असतात. ओके ओके, आजच आपल्या तोंडावर कॅब कॅन्सल केली. पण ओके ठीक आहे, आता तो मे बी कॅबवाला पण बाहेरचा असू शकतो ना, यू नेवर नो. या चला आता मी जातो, जरा सोशल्सला जाऊ म्हणतो. सोशल्सला जाऊ म्हणतो. गाडी सोशल्स कसं जरा छान आहे तिकडचं बँगलोरचं, सो मी तिथं जाणार आहे. कसलं आहे, माझ्या गॉगलमुळे एवढं सुंदर दिसतं मी का? म्हणून एवढी मोठी गाडी काढत नाही, कारण अँगल पण घाण येतो आणि लोकांना पण लागतं. नाही, लोकांना कुठे लागले? हो लागतं. नाही, मी हे तर मागचं दाखवते. कसलं सुंदर दिसतंय वातावरण आहे ना. वातावरण तर छानच आहे. चला 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 चला, टेन्शन मधलो यार. चलो चलो. फिनिक्स रिकन्स्ट्रक्शनला काढलं यांनी. मला वाटलं मला काहीतरी बोलतो, साईड साईड, तुलाच म्हटलं तो साईड साईड. चला पण मी side. काय केलं? नाही का, तुला नाही बोललं बच्ची. काय रे कसली मग असं गर्दी आहे बोलतोस बच्ची. माझ्याबद्दल? असलं काहीतरी घेऊ का जरा घालायला? नो, मला परफ्यूम मारायचं. चल पटकन. यार हे बघा हे. वाह वाह कौन सा वाह वाह. इशी? क्या सनसेट? तेरा वाला कौन सा था रे वो, उसका याद नहीं आ रहा मेरे को. सनराइज है. है. सनराइज है बाबू इधर. आज भी लगाते हैं. हाँ क्या, मेरा मिक्स हो जाएगा रे लेकिन. उस साइड पे देख ले सनराइज का, सनसेट उस साइड पे क्या. बॉटल चेंज हो गया उसका. कुठं पण जावा, परफ्यूम. कुठं पण जावा, मॉलमध्ये आलोय जस्ट बिकॉज मॉलच्या बाजूला आजूबाजूला कॉन्सर्ट आहे, तर लगेच हिनी काही ना काहीतरी विकत घ्यायचं नाही असतं विकत बच्चे नाही तुला. घेतलं, मी फक्त परफ्यूम मारलं माझ्या तू स्वतःला. म्हणजे तू फुकटमध्ये मारला त्यांचा परफ्यूम. हाँ. क्या गरीब हो रे तुम. गरीब क्या है? मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. मैं गरीब हूँ. पण मैं गरीब हूँ, मैं गरीब हूँ. सुंदर वाटतात हे सगळे. एक 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 नाईस घेऊन टाक ना बॉटल्स. सगळे. बाबा एक जाराच घेऊ विकत बच्चे आपण एक दिवस. मोठ्या मोठ्या हॉटेलचे हेच चोचले असतात. डायरेक्ट कुकरच दिला तुम्हाला आणून. मग आता कुकरमध्ये खायचं का? डायरेक्ट शिट्ट्या केल्या त्याने, शिट्टी काढली आणि आणून दिली. चल काढ आता, ओपन कर. ये घर लेके जा सकते क्या? घर पे तो ये सब करती, घर पे तो ये सब करती नहीं है तू. हाँ, क्वांटिटी कम ना होगा. ऑफिस कितना ही है. घर पे तो ये सब करती नहीं है, तो इधर आके तेरे को बड़ा करना है. हाँ, ये सब. ह्याने हानील तुला डोक्यात. चैतन्य बनाता है ना फिर तुम्हारे घर में खाना. हाँ सच में वही बना. मैं बोलता. अरे पण चिकन कुठे आहे? आहे, है ना, आहे, चिकन आहे. है ना ब्रो. छान छान छान. ये ले तुम्हारा चकला ले लो. चलो ये प्लेट में ले लो नहीं तो. क्यों? हाँ, बड़ा है ना अच्छे से प्लेट. खाते होगा. मेरे को लगा वो सर्व करेंगे बच्ची, ये क्या फालतूगिरी है. बच्ची वो सर्व करेंगे, तब तक अगर मैं वेट करूंगी तो कॉन्सर्ट खत्म. ब्रूरी नॉट एट अ रेस्टोरेंट. ते आपण हॉटेलमध्ये गेलो आणि आईने डब्बा आणलाय. मम्मी लोक हम डब्बा इसका लेके आले. चलो फायनली. बच्चे हे काय लिहिलंय का, जरा वाच ना पटकन. दस्तक दस्तक अरीना. त्याच्या कॉन्सर्टचं नाव आहे बघा. आम्ही हे पण घेतलंय. हा आमचं हे बँड दाखव बाई. कोणीतरी स्कॅन केलं तर पण आता तोपर्यंत संपला असणार concert. ऑब्विसली बच्ची, दॅट वॉज अ जोक मॅन. कम ऑन मॅन. छान आहे का हा मॉल? फिनिक्स मॉल चांगला असतो. फिनिक्स मॉल ऑफ मिलेशिया तुमच्या इकडचा. मिनी मिलिशिया मिलेशिया. तो आमच्या माकडचा आहे. चैतन्य मी काय हरवलं तुम्हाला असं हाक मारणार का? आता मी इथं गेले. 2 मिनिटं मी जरा इकडे तिकडे विचारायला गेलो की कुठे आहे काय आहे. बाई ही 2 मिनिटात गायब. म्हणलं बघतो इकडे तिकडे कुठे गेली बच्ची. रताळे म्हणतोय मला. रताळे. जोर होतंय रताळे इकडे ये. सॉरी यार, आय नो तुझ्या आउटफिटला मी जे बोललोय ते मॅच नाही करत पण चल इथं. हे काय बच्ची, टॉयलेट मध्ये चाललंय का? इधर वॉशरूम में जाना है क्या? वे टू मॉल. पण आपण बाहेर का चाललोय मॉलच्या, नक्की आहे अरे कुठे? बाहेरच आहे ते मॉलच्या. हो असं आहे का, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो दिसलं इथं आम्हाला अरीना, दस्तक अरीना. दस्तकत दस्तक मारून जायचं का बच्ची आत्मा इथं पत्र्यावरती. बोललीयच. अरे माझं स्कर्ट उडतोय. धरून ठेवे बाई. हा काय विषय आहे, मला वाटतं कुठल्या तरी ट्रेन मध्ये बसायला चाललोय. असं काय केलंय बच्चे यांना? अरे त्या बाहेरच्या बाजूला फिनिक्सच्या. हा का, हा. इथं बघ नाही क्यू वगैरे मेंटेन करायचं. क्यू वगैरे मेंटेन करायचे. वाव, गुड गुड गुड. हे असतं सगळं मेंटेन अ क्यू. क्यू काय करणार?
ॲज युजल वैष्णवी विथ द फालतू जोक्स. अच्छा भाई तेरे एकदम दोस्त के पास डेंजर HSBC चालत था. आलोय. मैं भी ले रहा हूँ अप्लाई. सगळे लोक आहे हे चंद्र काय फोकस नाही होणार चंद्रावरती. तुझ्यावर होते का बघू भाऊ. बात करेंगे तो लोग. बघ इकडे एकदा. वाव या चंद्रावर होतंय फोकस. वैष्णवीचा बँड स्कॅन नाही होते. क्या रे वैष्णवीचा बँड स्कॅन नाही होते. हे झालं कच्ची का गं तुझा बँड स्कॅन नव्हता. मैं आयुषी को ही देखी पहले. ये भाई अपन स्टेज के पास आ गए बाबा. कडक HSBC लाउंज है क्या? तो अपना उधर ही है ना, लाउंज में है ना अपना. ये अपना क्या, HSBC आगे जाओ लिफ्ट. बच्ची अच्छा. आपला HSBC लाउंज आहे ना. ए पागल आहे का एवढी लायकी नाही अजून तरी. काय? पण एक दिवस असा येईल बच्ची हा. जेव्हा आपल्याला हे माझ्याकडे बघ की सॉरी जेव्हा आपल्याकडे असे कॉम्प्लिमेंटरी येतील हा. की तुम्ही फक्त या आमच्या ह्याला. या थांब ना जरा. उधर साइड में. हा थोडं पटकन जायचं जागा पकडायला. चला होई गर्दी बघा पोरांनो. गर्दी बघा कोण आहे हो अनुज जैन. त्याला बघायला एवढी गर्दी आली आहे. चलो माझा हात पकडून ठेव प्लीज. येस लय गर्दी आहे लय गर्दी. आपण पुढे आलो ना. एक आहे तो एंटर कर रहा है वो पण आहे स्क्रीन आ गई. लोग किसी चीज पे ले चल ए, रहे काय इथं आहे का तो. अच्छा अगर मैं जाके अरे इधर नाचूं खड़ा है वो. ये देख इधर खड़ा है वो. ये देख ना. ये चल तेरे कैमरे इतना गंदा क्यों है. आपल्या सगळ्यांना घेतो का. ठीक आहे. I want each and every one of you to sing this one with me. Once again. खोलूं पंख मैं मेरे उड़ जाऊं मैं खो जाऊं मैं इस आसमां में पतंगों की तरह. Ukubangilo, you guys have been मूवी बघायला. डायरेक्ट स्पेशल एंट्री डायरेक्ट. एक्झिटच भेटत नव्हती बाई आम्हाला. थिएटर मध्ये घुसलो तर ते म्हटले हितनं जावा. लय आणतील बच्चे आपल्याला. आपण कुठून काय चाललो. वा फाइनली एग्जिट. We did it guys, we did it. हमने एस्केप रूम सॉल्व कर लिया है. क्या है सिपॉन कैल्शियम. रात्री 12 वाजायला आल्याची गर्दी. रात्री 12 वाजायला आली. बाबा रे बाबा. निघालो आता आम्ही. हा ना लय गर्दी लय. असं 15 मिनिटं वाटतंय झालं. चालतोच आहे. असं वाटतंय मोर्चा चाललाय कुठला तरी. हा ना लईच गर्दी. चैतन्य पुढपर्यंत गर्दी आहे भाई. पुढं बघ बाबा पुढे उशील नाही तर लोक. कुठं चाललंय. मेंढर चालली. संघटना मेंढर चालली. संघटना. This is my Inam as well. I wanted this so badly too. I love you as well. Thank you. Hey, I know one verse together. Let's see if we can make that happen. Let's see. Okay. ये मेरे दोस्त के जैसा दिख रहा है ऑफिस के. बच्ची तू 10 बार बोला ये बस हो अरे. गया. You were, you are, and you will always be Mishri for our dahi.